संविधानाची वैशिष्ट्य या धड्याच्या पुढील विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपले केंद्रशासित प्रदेश कोणते आणि संघशासित कोणते. चला तर भारतामध्ये एक संघ शासन आहे आणि 28 राज्य शासन किंवा घटक राज्य. त्याच्यानंतर 9 असे संघशासित प्रदेश आहेत आणि या सगळ्या संघशासित प्रदेशावर नियंत्रण संघ शासनाचंच असतं. त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले हे प्रदेश आहेत ते म्हणजे नवी दिल्ली, दमनदीप, पुडुच्चेरी, चंदीगड, दादर नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे ते संघशासित प्रदेश आहेत. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढे जाऊया. असं काही थोडीशी माहिती पण आहे आपल्याला फितीमध्ये की, आणि त्याच्यामध्ये थोडीशी माहिती पण दिसते आपल्याला. एक नोट दिसते 50 रुपयांची. त्याच्यावरती काय काय लिहिलंय बघा. चित्र कोणाचं आहे? महात्मा गांधीचं. त्याच्यानंतर खाली आहे महाराष्ट्र पोलीस खलनिग्रह ते लिहिलेलं आहे सर्व. त्याच्यानंतर इकडे इंडियन रेल्वेज, भारतीय रेल, आणि त्याच्यानंतर इकडे महाराष्ट्र राज्य परिवहन. हे त्यांचे काय आहेत? लोगो आहेत. त्यांचं हे ब्रीद वाक्य आहे. तर त्याच्यामध्ये माहिती अशी लिहिली आहे की तुम्ही चलनी नोटा पाहिल्यात ना, तर त्याच्यावरती सुद्धा केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत असं लिहिलेलं असतं. आणि पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला कधी तुम्ही बघितला असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की महाराष्ट्र पोलीस. त्याच्यानंतर आपली भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजे एसटी खातं, ते पण तुम्ही वाचलं असेल की याचा अर्थ काय होतो की आपल्या देशामध्ये 2 पातळीवर ही सरकारे आहेत. एक आहे भारत सरकार आणि दुसरं आहे राज्य सरकार. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार इत्यादी. समजलं? बघून घ्या नीट चित्र. आलं लक्षात? तर आता आपण थोडस आपल्या मागच्या उपक्रमात जाऊया. तिथं हे करून पहा असं लिहिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये बघा, ईशान्येकडील राज्यांची तुम्हाला सूची तयार करायची आहे आणि तेथील राज्यांच्या राजधानीची शहरं कोणती हे तुम्ही जरा बघून घ्या. चला आता आपण पुढे जाऊ. आता संसदीय शासन पद्धतीचा आता आपण अभ्यास करत आहोत. तर आता ह्याच्यामधले मुद्दे काय आहेत? तर भारताच्या संविधानानं संसदीय शासन पद्धतीविषयी काही तरतूद केलेल्या आहे. बघूया आता. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेलाच म्हणजे कायदे मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात, पूर्णपणे अधिकार. त्याच्यामध्ये भारताच्या संसदेमध्ये बघा, नीट लक्ष द्या, कृपा करून तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. विषय तसा किचकट आहे परंतु आपल्या अभ्यासक्रमात नमूद केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला लक्ष देणं हे गरजेचं आहे. चला तर भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. तर प्रत्यक्ष कारभार करणारे हे मंत्रिमंडळ लोकसभेतूनच निर्माण होतं आणि ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला संपूर्णपणे जबाबदार धरतं. बरोबर? त्याच्यानंतर संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदेत होणाऱ्या काही चर्चा, काही विनिमय हे त्यांना अतिशय महत्व असतं. आता पुढे जाऊया. स्वतंत्र न्याय व्यवस्था. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर संपूर्णपणे माहिती खूप छान अशी दिलेली आहे. बघूया आपण. भारताच्या संविधानानं न्याय व्यवस्थेचं स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली आहे आपल्या संविधानामध्ये, आपल्या भारत देशासाठी, की वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक जेव्हा होत नाही, बघा मी काय बोलते ते, जेव्हा वादग्रस्त म्हणजे विषय गुंतागुंतीचा असतो आणि तो सोडवता येत नाही, मग ही गुंतवणूक आणि
हे प्रश्न हे गुंतवलेले सगळे एकमेकांमध्ये कसे सोडवायचे, तेव्हा त्यामध्ये जर निकाल किंवा उत्तर मिळत नाहीये तेव्हा न्यायालयात जाऊन ते आपण सादर करावे लागतात की हा प्रश्न कसा सोडायचा. मग न्यायालय काय करतं की दोन्ही बाजूंच्या पहिल्यांदा सगळ्या जे काही त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या काय बाबी आहेत त्यांनी मांडलेल्या ते संपूर्णपणे ऐकून घेतो आणि मग जर का अन्याय झालेला असल्यास तो दूर करून तसंच ते निवाडा करतात. आणि हे काम अगदी निरपेक्षपणे म्हणजे कोणताही भेदभाव न करता हा करणं आवश्यक आहे. तसंच मग न्यायालयावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा हा दबाव येऊ नये म्हणून संविधानानं काय केलंय तर न्यायमंडळ हे स्वतंत्र ठेवण्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. तर काय आहेत त्या तरतुदी, तर उदाहरणार्थ आपण आपल्याला अभ्यासक्रमात दिलेलंच आहे की न्यायाधीशाची नेमणूक ही शासनाप्रमाणे नाही तर राष्ट्रपतींकडून होते आणि न्यायाधीशांना पदावरून दूर करता येत नाही. काय करता येत नाही? पदावरून दूर करता येत नाही. पुढे आता आपण काय शिकलो? संघशासित प्रदेश कोणते आहेत, संसदीय शासन पद्धतीविषयी तुम्हाला लिहायचं आहे आणि भारताच्या न्याय व्यवस्थेची थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायची. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया.